नमस्कार मित्रांनो, धन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पॅसिव्ह इन्कम ऑप्शन्स ट्रेडिंगमधनं कसं कमवू शकतो, म्हणजे ऑप्शन सेलिंगमधनंच पॅसिव्ह इन्कम येईल, पण यावरती आज आपण बोलणार आहोत आणि हा व्हिडिओ या महत्त्वाच्या विषयावर आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. हा व्हिडिओ चालू आहे तुमच्याकरता, आम्ही खूप मेहनत करत आहोत. चॅनलला लाईक करा. बरेच लोक व्हिडिओ बघतात पण लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरून जातात. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय की रेग्युलर आपल्याकडे एक इन्व्हेस्टमेंटवरती आपल्याला एक कॅश फ्लो, म्हणजे आपण एक उत्पन्न दरवर्षी कमवलं पाहिजे, याला आपण पॅसिव्ह इन्कम म्हणतो. जसं आपल्याकडे एक इन्व्हेस्टमेंट्स असते, त्या इन्व्हेस्टमेंटवर आपण FD करतो, FD वरती आपल्याला व्याज भेटतं, तो आपला पॅसिव्ह इन्कम आहे. FD सोडून जर आपण थोडं हायर रिटर्न्सकडे जातो तर आपण बॉन्ड्समध्ये पैसे गुंतवतो, तिथे आपण थोडेसे जास्त पैसे FD पेक्षा कमवतो, तोही आपला पॅसिव्ह इन्कम आहे. इक्विटी शेअर्समध्ये जेव्हा तुम्ही इक्विटी होल्ड करतात तर डिव्हिडंड जो तुम्हाला मिळतो दरवर्षी कंपनीजकडनं, ज्या कंपनी डिव्हिडंड डिक्लेअर करतात, तो डिव्हिडंडही तुमचा पॅसिव्ह इन्कम असतो. बरेच लोक इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट्स त्या पॅसिव्ह इन्कम करतात, पण असे खूप सारे शेअर्स आहेत, लोकांकडे होल्डिंग आहे किंवा कॅपिटल आहे आणि त्यांना माहिती नाही आहे की स्टॉक मार्केटमधनं पॅसिव्ह इन्कम कसं जनरेट करू शकता. म्हणजे दर महिन्याला थोडं 1% 2% 1.5% अशा वेगळ्या वेगळ्या स्ट्रॅटेजीजमध्ये तुमचं रिस्क टू रिवॉर्ड चेंज होत जाईल, पण साधारण 1 ते 2% आत तुम्ही ऑप्शन सेलिंग करून दर महिन्याला पैसे कमवू शकतात. तर त्या स्ट्रॅटेजीज काय आहेत, कुठल्या स्ट्रॅटेजीज आणि कुठला प्लॅटफॉर्म कसा वापरायचा, ते आपण या व्हिडिओमध्ये आज डिस्कस करणार आहोत. तर आपण धनच्या ऑप्शन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरती जात आहोत, ज्या optiontraders.dhan.co वेब प्लॅटफॉर्म जिथे आहे, इथे बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, ज्याने आपण ठरवू शकतो की आपल्याला कुठलं ऑप्शन विकायचं आहे, आपला व्ह्यू कसा आहे. एखादी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगेल की नक्की तुम्ही ऑप्शन्स कसे विकले पाहिजे, किंवा बऱ्याचदा मार्केटमध्ये ऑप्शन सेलिंगमध्ये काय चालतं, या गोष्टींकडे आपण लक्ष देऊया आणि मग समजून घेऊया की काय. सगळ्यात पहिली स्ट्रॅटेजी आणि जी खूप लोक फॉलो करतात ती असते ज्यांच्याकडे खूप इक्विटी होल्डिंग आहे, ऑलरेडी ज्यांच्याकडे एक पोर्टफोलिओ आहे, त्यांच्याकरता पहिली स्ट्रॅटेजी आहे, त्याला आपण म्हणतो कवर्ड कॉल. कवर्ड कॉल म्हणजे काय की असं समजूया तुमच्याकडे रिलायन्सचे 500 ते 1000 शेअर्स आहेत ऑलरेडी पोर्टफोलिओमध्ये, किंवा SBIचे शेअर्स आहेत तेवढे. मी एवढेच शेअर्स का म्हणतोय, तुमच्याकडे कुठलीही लिक्विड कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट असायला हवी. लिक्विड म्हणजे काय, ज्याच्यात ऑप्शन्स खूप लिक्विड आहेत. खूप लिक्विड आहेत म्हणजे तुम्हाला ऑप्शन्समध्ये एंट्री एक्झिट्स लवकर मिळतात. असं नाही की बायर 10 रुपयाला उभा आहे कॉलचा आणि सेलर 50 रुपयाला उभा आहे, त्याला आपण लिक्विड नाही म्हणत. नेहमी त्याच्यात चांगली ट्रेडिंग होते. तर इंडियातल्या ज्या टॉप 50 कंपनीजमधल्या टॉप 10 कंपनीज आहेत, त्यांचे ऑप्शन चेन्स लिक्विड आहेत आपण असं म्हणू. SBI, रिलायन्स, इन्फोसिस, TCS, एशियन पेंट्स, ज्या मोठ्या कंपनी आहेत ज्याच्यात खूप वेळापासून FNO चालू आहे, तिथे लिक्विडिटी आहे. या कंपन्यांची जर तुमच्याकडे शेअर्स आहे, आणि शेअर्स किती असायला हवे, कमीत कमी त्यांचं लॉट एवढे शेअर्स तुमच्याकडे असायला हवे. समजा एखाद्या कंपनीचं लॉट 500 रुपयाचं आहे, एक लॉट, तर तुमच्याकडे त्याचे 500 शेअर्स असायला हवे. तेव्हा तुम्ही कवर्ड कॉल या स्ट्रॅटेजीत काम करू शकतात. कवर्ड कॉल म्हणजे काय की, चला आपण उदाहरण घेऊया. आता जसं आपल्याला इथे ऑप्शन चेनवरती दिसते की रिलायन्स 1295ला आहे, म्हणजे साधारण 1300 रुपयाच्या आसपास आहे. असं समजूया तुम्ही 1300 रुपयालाच रिलायन्स विकत घेतला आणि हा रिलायन्स तुम्हाला कधीच विकायचा नाही आहे. पण जुलै महिन्याचा आपण असं पकडूया, तर मी जुलैची एक्सपायरी घेतो कारण की 1 महिना आहे इथून. पुढच्या महिन्याचा 1400 रुपयाचा ऑप्शन बघूया, कॉल ऑप्शन. कवर्ड कॉलमध्ये फक्त आपण कॉल विकतो का, कारण की आपल्याकडे इक्विटी ऑलरेडी आहे. मार्केट जर वर जाईल तर माझ्याकडे जे इक्विटी शेअर्स आहेत ते मला प्रॉफिट देणारच आहेत. पण समजा बऱ्याचदा हे शेअर्स तिथेच राहून जातात, महिन्यात यांच्यात मुवमेंट्स नाही आहेत जास्त, थोडा वर गेला की थोडा खाली जातो. पण मी साधारण थोडं पुढे जाऊन एक ऑप्शन सेल करतो. किती पुढे जायला हवं, बऱ्याच लोकांचं वेगळं त्याच्यात लॉजिक असतं. आपण असं समजूया की तात्पुरता मी अंदाजा काढतो की मला किती वर जायचं आहे. समजा मी 1400 रुपयाला जातो, तर आपण फक्त बघूया की 1400 रुपयाचा किती चालू आहे. आता प्रीमियम 7 रुपये भेटतो आहे आणि याचा बघा लॉट 500 आहे इथे. तर 7 रुपयावर जर मी 500 क्वांटिटी माझ्या सेल होतात, ऑप्शन कॉल मी विकतो आहे, तर मला 7 रुपये मिळतात आहे रिलायन्समध्ये. आता हे 7 रुपये, समजा मी 100 रुपये वर जातो, 100 रुपये वर जातो म्हणजे साधारण मी किती वरती जातो, साधारण मी 6 ते 7% प्राईसच्या पुढे जाऊन एखादं ऑप्शन विकतो आहे. 7 रुपये मी कमवले आणि मी वर्षभरातनं समजा 7 रुपये करून 12 महिने विकला रिलायन्सचा कॉल, जो 100 रुपये पुढचा असेल, तर मला किती रुपये मिळतील, साधारण मला 80 ते 90 रुपये मिळतील. आज रिलायन्सचा 1300 रुपयाचा शेअर आहे, जर मी समजा त्याच्यात 80 ते 90 रुपये किंवा परत 100 रुपये पकडूया एक्झाम्पलसाठी, एवढे जर कमवू शकलो, तर म्हणजे काय झालं, मला रिलायन्सचा कधी विकायचाच नाही आहे. तर हा एवढा माझा फायदा होऊ शकतो. परत मी ऑप्शन 100 रुपये वरचा विकतो, म्हणून माझा एक हेज आहे ऑलरेडी, बरोबर. पण समजा रिलायन्स एवढा नाही मूव्ह झाला आणि मी वर्षभरातनं 100 रुपये कमवले, हा झाला माझा पॅसिव्ह इन्कम.
मी तुम्हाला स्ट्रॅटेजी डिटेल नाही समजवते, मी तुम्हाला हे समजवतो की एखाद्या शेअरमधनं, एखाद्या स्ट्रॅटेजीकडनं, ऑप्शन्समध्ये तुम्ही पॅसिव्हली इन्कम कमवू शकता. बरेच लोक असे करत राहतात. याला कवर्ड कॉल स्ट्रॅटेजी म्हणतो, ज्याच्यात ते प्रत्येक त्यांच्या शेअरकडनं एक डिव्हिडंड कमवतात. कंपनी तर डिव्हिडंड नाही देते समजा, पण तुम्हाला ऑप्शन विकून त्यावरती एक मंथली इन्कम जनरेट करता येऊ शकतं. का? कारण की तुमच्याकडे ऑलरेडी तेवढा स्टॉक आहे. तो स्टॉक तुम्ही प्लेज करून त्याच्या मार्जिनवरती ते ऑप्शन सेल करू शकता. थोडं कॅश मार्जिनही ठेवावं लागेल, पण ऑप्शन सेलिंगमधनं पॅसिव्ह इन्कम येतं. ही झाली पहिली स्ट्रॅटेजी. पण ही स्ट्रॅटेजी खूप सारे लोकांना नाही करतायत. का? कारण की प्रत्येकाकडे तेवढी होल्डिंग नसते. म्हणजे साधारण आज 1300 रुपयाचं 500 क्वांटिटी, म्हणजे माझ्याकडे 7.5 लाख रुपयाची होल्डिंग असायला हवी, तेवढी इन्व्हेस्टमेंट असायला हवी. त्या व्यतिरिक्त मला 2-1 लाख रुपयावरती मार्जिन ठेवावं लागेल. म्हणजे 8-9 लाख रुपये पोर्टफोलिओत असायला हवे एका स्टॉकसाठी. जर तुमच्याकडे एक स्टॉक तेवढा आहे, ते एका लॉटमध्ये काम करता येईल. आणि मी वर्षभरातनं त्याच्यात महिन्याला समजा 7 रुपये कमवतोय, तर मी 3500 रुपये कमवले फक्त. कितीवर कमवतात ते 3500 रुपये? तर मी टोटल कमवतो माझी 7-8 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवर. खूप पॅसिव्ह छोटं इन्कम आहे, बट इक्विटी शेअर्सपर्यंत मला हे जनरेट करता येऊ शकतं. ही झाली पहिली स्ट्रॅटेजी. दुसरी स्ट्रॅटेजी आहे की माझा व्ह्यू असतो, निफ्टीवर असू शकतो माझा व्ह्यू, की निफ्टी साईडवेज असेल, बँक निफ्टीवर असू शकतो किंवा एखाद्या स्टॉकवर असू शकतो. पण त्या व्ह्यूवर मला ट्रेड कसा करता येईल आणि मला पॅसिव्हली काही ऑप्शन्समधून इन्कम जनरेट करता येईल का, आणि त्याला मार्जिन किती लागतं हेही आपण याच्यात बघू शकतो. तर चला बघूया, आपण ऑप्शन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर जाऊ आणि असं समजूया रिलायन्समध्ये जाऊ परत एक्झाम्पल घ्यायकरता, आणि याला आपण म्हणतो शॉर्ट स्ट्रँगल. आता समजा माझा व्ह्यू आहे रिलायन्स या एका महिन्यात, पुढच्या महिन्यात काहीच नाही मूव्ह करणार आहे, साधारण तिथेच राहून जाईल. म्हणजे इथनं 2% वर जाईल, 2% खाली येईल. तर एवढीच मुवमेंट जर रिलायन्समध्ये असणार आहे, तर मला रिलायन्समध्ये तशी नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजी, म्हणजे मला वर जाईल का खाली जाईल याची चिंता आणि इथेच राहणार आहे, याकरता कुठली स्ट्रॅटेजी करता येईल. तर जेव्हा मी स्ट्रॅटेजी बिल्डरला जातो इथे, तर तुम्हाला दिसतं बघा इथे मी ॲनालाइजमध्ये पॉप्युलर स्ट्रॅटेजीजमध्ये जाऊ शकतो. वरती ॲनालाइजमध्ये पॉप्युलर स्ट्रॅटेजीजमध्ये गेलो, खाली बघा रिलायन्स ऑलरेडी चालू आहे. मी इथे बघा नॉन डायरेक्शनल खाली आहे, इथे बुलिश, बेरिश आणि नॉन डायरेक्शनल हा तिसरा ऑप्शन आहे. मी नॉन डायरेक्शनवर क्लिक केलं. नॉन डायरेक्शन म्हणजे काय? मला नाही माहिती रिलायन्स वर जाणार आहे का खाली, डायरेक्शन मला माहिती नाही आहे, मला ती स्ट्रॅटेजी हवी, नाही माहिती आहे. त्या डायरेक्शनमध्ये मी इथे बघा शॉर्ट आयन कॉन्डॉर ही स्ट्रॅटेजीवर क्लिक करतो. का? कारण की याच्यात हेजिंग आहे, तुमच्या दोन्ही साईडला लॉसचं कॅपिंग आहे. मार्केट जास्त वरती किंवा जास्त खाली पडलं चुकून, तर यात तुमचा मॅक्झिमम लॉस कॅप असेल. म्हणून मी तात्पुरतं तुम्हाला ही स्ट्रॅटेजी सांगतो, कारण की आपण पॅसिव्ह इन्कमबद्दल बोलतो. मला लॉसही जास्त नाही करायचा, लॉस लिमिटेड असायला हवा आणि प्रॉफिटही असायला हवा. आता यात मी काय करतो, एक्सपायरी चेंज करतो. आज मी 30 जूनला बघतोय, तर ही साधारण महिन्याच्या स्टार्टला केली पाहिजे. जसं आज एक एक्सपायरी आहे 30 जूनला मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो, तर मी आता 28 जुलै म्हणजे जे पुढच्या एका महिन्याची जी एक्सपायरी आहे त्यात रिलायन्समध्ये स्ट्रॅटेजी बनवतो आहे. 28 जुलैमध्ये बघा इथे मला काय दाखवतो आहे, हा जो शॉर्ट आयन कॉन्डॉरला मी आता गेलो आहे, तर इथे दाखवतो तो 3350 प्रॉफिट होईल आणि मॅक्स लॉस किती होणार आहे 1650. आता तात्पुरता मी याला काय करतो, याला आपण ओपन करू. जसं बघा आता याच्यात काय फरक पडतो तुम्ही इथे बघाल, इथे सगळ्यात महत्त्वाचं शॉर्ट आयन काउंटरमध्ये तुम्हाला हा लास्टचा पार्ट बघायचा, डिस्टन्स ॲट द मनीपासून -30 आणि +30. म्हणजे हे काय करतात, ते 1300 रुपयाला रिलायन्स आहे, तर 1330चा कॉलवरती सेल करणार, 30 रुपये वरती खाली जातात फक्त. समजा मला जास्त मार्जिन असायला हवं, की मला सेफ स्ट्रॅटेजी खेळायची, तर हे 40-40 रुपये आहे. मी समजा 50-50 रुपये रिलायन्समध्ये कवर घेतो, म्हणजे माझी टोटल रेंज मी रिलायन्सची 100 रुपये बनवतो आणि 100 रुपयाच्या रेंजच्या मागे मला मॅक्स किती पैसे मिळणार आहेत, 6600 आणि लॉस किती होणार आहे 8300. आता बघा याच्यात रिस्क टू रिवॉर्ड तसा टेक्निकली जर मी प्रॉफिट आणि लॉसचा कम्पेअर करेल तर चांगला नाही वाटत आहे. बट ऑप्शन सेलिंगमध्ये 66% प्रोबॅबिलिटी असते ऑप्शन सेलरची पैसे बनवायची, बायरची 33%च असते. 33% का? कारण की मार्केट बऱ्याचदा 30% टाईमच ट्रेंडिंग असतं, एक तर वर किंवा खाली जातं दोन्ही साईडला. पण 70% वेळेस मार्केट एका नॉन डायरेक्शनल मोमेंटममध्ये राहू शकतं. त्यामुळे 70% चान्सेस 6600 मिळायचे, 30% चान्सेस याचा लॉस व्हायचा. म्हणून एक आपण म्हणतो ना पॅसिव्ह इन्कमवाली स्ट्रॅटेजी. मी यात जातो. आता बघा इथे खाली सी इन बिल्डर हा एक बटन आहे, मी त्यावर जर क्लिक करेल तर मला एक्झॅक्ट अजून काही डिटेल्स काढणार आहे त्याच्याबद्दल. काय होतं 1250चा हे जे एस आहे सेल, कुठले कुठले सेल होतं, 1250चा पुट सेल होतं आणि 1350चा कॉल सेल होतं. हे जे बाय आहेत ना वरती आणि खाली, यांनी काय केलं, हेज क्रिएट केला. 1220चा पुट बाय केला आणि हा इथे कॉल बाय केला 1380चा 10 रुपयाला. यांनी काय होतं, असा पे ऑफ चार्ट बनतो. पे ऑफ चार्ट म्हणजे काय, ऑप्शन सेलिंगमध्ये तुम्हाला दिसतं की कुठल्या रेंजपर्यंत तुम्हाला प्रॉफिट होईल. आता बघा इथपर्यंत मॅक्झिमम प्रॉफिट आहे 6600, त्याची रेंज काय खाली बघा तुम्हाला ॲरोनी दिसते 1250. या साईडला जाईल तर मॅक्झिमम प्रॉफिट 1350पर्यंत. पण अजून जर तुम्हाला लक्षात येईल
लॉस सुरू होतो साधारण या रेंजनंतर. आता ही रेंज आहे 1364 वरती. आता जर तुम्हाला या रेंजची टोटल बघायची तर तुम्हाला खाली इकडे येऊन बघा ब्रेक इव्हन दिसतं. 1236च्या खाली जाईल तर लॉस सुरू होईल आणि 1363च्या वर जाईल तर लॉस सुरू होईल. आता जर या दोघांमधला डिफरन्स काढला ना तर किती मोठा फरक आहे आता आपल्याकडे, तर 36 ते 63 साधारण 130 पॉईंटची रेंज मिळाली आहे. तसं आपण 100 पॉईंटचाच शॉर्ट स्ट्रॅडल बनवला आहे, त्याला कॉन्डोरमध्ये कन्वर्ट केला आहे फक्त. आणि इथं मार्जिन बघा किती लागतं आहे. सुरुवातीला 1,30,000 लागेल, बट फायनल तुमचे फक्त 70,000 रुपये अटकत आहे. 70,000 रुपये अटकावून जर समजा प्राईस याच्यामध्येच राहून गेली तर तुम्हाला किती पैसे मिळणार? 6,600. साधारण तुमच्या कॅपिटलवरती किती रिटर्न येईल? 9%. पण कॅपिटलवरचं किती तुटलं तर 12% तुटेल मॅक्झिमम. याच्यावरती लॉस नाही होणार, हे शुअरिटी आहे. पण ही डायरेक्शनल मोमेंटम तुम्हाला गेज करता यायला हवं. कधी करायला पाहिजे अशी स्ट्रॅटेजी? नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजीज जेव्हा तुम्हाला वाटतं मार्केट पुढच्या एका महिन्यात काहीच नाही करणार, मोठे इव्हेंट्स नाही आहेत, इव्हेंट आला तरी आपण सांगू नाही शकत, मध्ये जसं वॉर झालं होतं, हे सगळे इव्हेंट्स अनसर्टन असतात. त्यामुळेच आपण हेज करून अशी स्ट्रॅटेजी निवडतो की ज्याच्यात माझं लॉस कॅप होतं आहे. आता इथे बघा अजून एक तुम्हाला गोष्ट कळते, POP म्हणजे किती आपलं प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट आहे, तो किती 63% आहे. याची प्रोबॅबिलिटी हे व्हायची, फक्त 37% हे नाही होणार. म्हणून याच्यात एक स्कोप चांगला आहे. जेव्हा तुम्ही ॲडव्हान्स लेवलला चालते ॲडजस्टमेंट करून अजूनही प्रॉफिट कमवता येऊ शकतो. बट तात्पुरता या स्ट्रॅटेजीनी काम करून तुम्हाला एक पॅसिव्ह इन्कम जनरेट करता येऊ शकतो. स्टॉक कुठले निवडायचे? टॉप 10. निफ्टीत केलं तर जास्त चांगलं आहे, कारण की निफ्टीमध्ये तेवढी लिक्विडिटी जास्त आहे. बट हे वीकली एक्सपायरीजमध्ये अजिबात करू नका. तुम्हाला पॅसिव्ह इन्कम जनरेट करायचं म्हणून मंथली एक्सपायरीचेच ऑप्शन सेल करायचे आहेत, एक तर स्टॉक्सचे किंवा निफ्टीचे. मंथ चालू होताना ही स्ट्रॅटेजी बनवायची आहे. बघायचं की व्ह्यू काय आहे आपला, या महिन्यात साईडवेज असण्याचे चान्सेस आहे का नाही. बऱ्याचदा काही महिने साईडवेज गेल्यानंतर पुढच्या महिन्यात त्या स्टॉकमध्ये नका मूव्ह करू, कारण की बहुतेक पुढच्या महिन्यात समजा मोमेंटम आलं तर. म्हणून असा स्टॉक शोधा ज्याच्यात मोमेंटम येऊन गेलं, आता त्याचे चान्सेस थोडं साईडवेज जायचे. बऱ्याचदा काय होतं, एखादा स्टॉक एखाद्या महिन्यात खूप मूव्ह होतो, त्याच्या मोमेंटम येऊन जातं आणि तिथनं परत त्याच्यात एक छोटंसं सेल ऑफ येण्याचे चान्सेस किंवा परत करेक्शन व्हायचे चान्सेस असेल. तिथे जाऊन ही स्ट्रॅटेजी बिल्ड करा. तर आपण काय बघितलं पाहिजे? अशा लेवल्स जिथे एक्स्ट्रीम व्हॉलॅटिलिटी येऊन गेली आहेत, म्हणजे RSIनी काढू शकतो. समजा RSI एखाद्या स्टॉकचा डेलीवरती 60-70 पोहोचून गेलात, तर अप्पर साईडला पोहोचून गेलात, आता मे बी अजून अपसाईड नाही येणार, त्यावेळेस जाऊन बनवा स्ट्रॅटेजी. खूप पडून गेलेत स्टॉक्स, RSI एकदम 30-40 येऊन गेला आहे, इथून पुढे अजून नाही पडू शकत असं वाटतंय, त्यावेळेस आपण परत ही नॉन डायरेक्शनल बनवू शकतो. कारण की आता इथे थोडे दिवस मार्केट शांत राहू शकतं. हेज आहेच आपल्याकडे. मोमेंटम आला तर लॉस तेवढाच होईल जेवढं लिमिटेड आपण बघितलं बिल्डरमध्ये. जसं या केसमध्ये 8,000 रुपये दिसलं मला, होईल त्यावेळेस लॉस होईल. 12 महिन्यांबंद समजा 10 महिने प्रॉफिट कमवला, तर 6,000 आणि समजा मी 10 महिन्यांमध्ये 60,000 कमवले, तर 2 महिन्यांमध्ये मला ते 16,000-17,000 द्यायला वाईट नाही वाटणार. यालाच आपण पॅसिव्ह इन्कम स्ट्रॅटेजीज म्हणतो. ऑप्शन सेलिंगमध्ये आज आपण 2 स्ट्रॅटेजीज शिकल्या आहोत. जर तुमच्याकडे कॅश इक्विटी होल्डिंग असेल तर तुम्ही कवर्ड कॉल स्ट्रॅटेजीनी एक डिव्हिडंड इन्कम टाईप पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकता. जर तुमच्याकडे लिमिटेड आणि छोटं कॅपिटल आहे पण तुम्हाला पॅसिव्ह इन्कम हवं आहे, त्यावर तुम्ही अशा स्ट्रॅटेजीज नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजीजवर काम करा. जसं तुम्ही थोडं प्रो होऊन जाल, अजून स्ट्रॅटेजीज मी तुमच्याकरता घेऊन येईल. ऑप्शन पॅसिव्ह इन्कमसाठी खूप चांगला टूल आहे यूज करायसाठी. अजून स्ट्रॅटेजीज शिकायच्या असतील कॉमेंट करून नक्की सांगा की कुठली स्ट्रॅटेजी तुम्हाला हवी आहे, त्यावर नक्की पुढचा व्हिडिओ बनवा मी तुमच्यासाठी. तोपर्यंत हॅपी ट्रेडिंग. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.